नमस्कार मित्रांनो, शीतल सुरवाडे ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज होळी स्पेशल मस्त बनवली पुरणपोळी. तर चला या मित्रांनो पुरणपोळी खायचं. तर मित्रांनो बघू शकता पुरणपोळ्या बनवल्या. पुरणपोळ पुरणपोळ्या सार मस्त खीर दुधासोबत हे इकडे आंब्याची चटणी बी आहे. एक नंबर. तर चला या मित्रांनो जेवण करायसाठी. साहेब तर काही घरी नाहीत, तिघं मायलेगं जाऊ आम्ही. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे वाजले आता 6. लेकरं झोपेलच आहेत कारण लेकराचे पेपर वगैरे सगळे काही झाले. तर लेकरं झोपेले आहेत. मच्छरदाणी लावाच लागते बा, भयंकर मच्छर आहेत. तर मी आहे ना या बाल्कनी देतो सकाळी सकाळी. मस्त आमच्या कॅम्पमधलं ना रम्य वातावरण आहे सकाळी सकाळी. मी ना सकाळी उठल्याबरोबर पहिले बाल्कनीत येत असतो बा आहे ना. बाल्कनीत आल्यानंतर मला ना एकदम प्रसन्नता वाटते. आणि तुम्ही बघू शकता का जबरदस्त आंबे आले. या आंब्याले लय एक नंबर आंबे आले. तुम्ही बघू शकता असे अंगूर असतात ना तसेच लागले. पण जो मला क्वार्टर शेजारी जो आंबा आहे ना त्याला काहीच आंबे नाही आले. लय सारे आलते पण कसं आहे ना दीट लागली त्या आंब्याले. कोणाची तरी दीट लागली म्हणून तो आंबा जायला. तर बघू शकता मित्रांनो मस्त बाल्कनीत आल्यानंतर ना असं रम्य वातावरण वाटते ना. तर बघू शकता मित्रांनो मस्त रम्य वातावरण. चल बाई आता सगळे कामं गिमं करून घेतो, झाडू बिडू मारतो. लेकरं उठेलो काय ना, मग लेकरं उठले की नाश्ता बिस्ता केला म्हणजे टेन्शन नाही राहत है ना. तर मस्त झाडू बिडू मारला, सगळे तिन्ही चारही घर मस्त झाडू मारून घेतले. तर मित्रांनो हे बघू शकता इथं हे टंकी भरली. सकाळी सकाळी 6 वाजताच नळ येतात बरं. तर पाणी ना साठवून ठेवावं लागते, नाहीतर 2-2 दिवस बी नळ येत नाहीत. तर सकाळी सकाळी मस्त मॅगी बनवली, मॅगी खाल्ली. कोण कोण मॅगीचं शौकीन आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला. लाईन तर लयच मॅगीसाठी हे करते ना बा, लय लय त्याच्या मॅगी फेवरेट आहे. आणि बघू शकता सकाळी सकाळी ना फौजी लोक कसे झाडू मारू राहिले बिचारे. त्याले फौजमध्ये बी काही आराम नसते बरं, सगळे साफसफाई करावं लागत असते त्याले बी. तर हे पहा मला लकीनं आणली कटिंग करून. मग मला विचारे कशी केली मम्मी. मी म्हणलं काही धडावर नाही केली रे म्हणलं, काही चांगली नाही केली. 70-80 रुपये दिले म्हणलं आणि काय धडावर करून म्हणून तो असा मोबाईलमध्ये पाहायचा आहे की चांगली आली का नाही बुवा आहे ना. मग ते झाल्यानंतर त्यानं आणलं मस्त बोकड्याचं मटण. मस्त मटण शिजवलं आणि अशी जबरदस्त भाजी केली ना, हा हा एक नंबर. चला या मित्रांनो मटण खायला माहित आहे. तर जबरदस्त अशी भाजी बनवली, मस्त पोटभर खाल्लं. तुम्ही बी या खायसाठी. पहिल्या दिवशी खा मस्त पुरणपोळी, दुसऱ्या दिवशी खा मस्त बोकड्याची नडी आणि तिसऱ्या दिवशी घ्या इनोची गोळी. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होळी. तर मित्रांनो संध्याकाळ झाली, पाणी भरून घेतलं. हे पहा अशा आरोच्या गाड्या येतात आमच्या कॅम्पमध्ये आणि फ्रीमध्ये बी आहे बरं, पण ते काही पाणी एवढं चांगलं नाही. तर हेच पाणी आम्ही विकत घेत असतो. तर हे मोठी कॅन तर अतिच देत असतो मी ठेवून, कारण मला की म्हणते मम्मा हे मोठी कॅन तू काही आणू नको वर लय मोठी आहे तर ते ठेवून देत जाय, मी आणत जाईन. तर मग हे पहा आता पाणी गिनी भरून घेतलं. बघू शकता मित्रांनो पाणी वगैरे भरलं आता. हे पहा पाणी गिनी भरलं आणि आता आम्ही तिकडे घेऊन जाणार आहोत. हे मोठी कॅन इथंच ठेवून देणार आहोत, लाईनी कॅन घेऊन. हा छोटूवाला घेऊन जाते. चला मग आता जाऊ वर घेऊन जाऊ है ना. चल 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 उचल. अरे गाई नीचे, अरे गाई गाई नीचे गाई नीचे. चलो 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 धीरे धीरे धीरे. चलो थक गया क्या थक गया अभी से. पा मित्रांनो कसं बदमाश आहे. लय ती वरते ना, हे लय म्हणजे लय ती वरते माहित आहे. तर मित्रांनो इथे ना मी हरभरा डाळ घेतली आणि डाळ व्यवस्थित निसून घेतली. याच्यामध्ये काही खडे गोटे असतात ना ते व्यवस्थित निसून घेतली.
तर बघू शकता मित्रांनो, घेतला हाती चटका लागून माहिती आहे का. तूप असं टाकलं होतं मस्त तव्यावर आणि तूप झालं गरम आणि पोळी उलटताना असं तूप पडलं ना, मग लावलं इथं मी शहद लावलं आणि आता थोडीशी आग कमी झाली. नाहीतर अशी आग होत जाय ना तुम्हाला काय सांगू. माहिती आहे माझी कामं अशीच आहेत. काही करायला बसलं ना, काही ना काही मी तिसरेच धंदे करत बसत तर मित्रांनो बघू शकता पुरणपोळ्या बनवल्या. पुरणपोळ्या, सार, मस्त खीर, दुधासोबत हे इकडे आंब्याची चटणी बी आहे. एक नंबर. तर चला या मित्रांनो करायसाठी. साहेब तर काही घरी नाहीत, तिघं मायले कसं जाऊ आम्ही. एक नंबर झाली मित्रांनो, एक नंबर. खतरनाक. पा तुम्ही बी पुरणपोळ्या पा. एक नंबर येतात बरं मला पुरणपोळ्या, खतरनाक. काय झाले रे हॅपी. तकडी कशी बनली तुला की पुरणपोळी. जबरदस्त. अरे वा. ये मेरे शेरू. तिघं मायले कसं हवं मी. साहेब तर गेले तिकडे बाहेर 10-15 दिवसासाठी. असं काही बनवलं त्याने तर साहेबाची आठवण येते आहे की नाही. असं वाटते आपण इकडे खातो ते तिकडे. कारण फौजी माणसाचं असं असते ना, सण बी भेटत नाही त्याला खायला माहीत आहे. सणाच्या दिवशी दुसरंच काहीतरी होते, दुसरंच काहीतरी भेटते म्हणा. असं काही नाही, बळाखाना वगैरे भेटते, पण हे अशा पुरणपोळ्यानंच भेटत ना. हां. आणि असा सण जर कोणता बी त्योहार असला का नाही, सण असला तर आपल्या माणसासोबत पुरणपोळ्या सण करायला बी ना लय नशीब लागते आहे की नाही. आमच्या फौजीवाल्या फॅमिलीचं असं असते ना, सण असो चाहे बर्थडे असो काय कोणाचं लग्न कार्य असो तर ते भेटतच नाही त्या माणसाला, असं असते. तर चला आता साहेब घरी आले की परत मी पुरणपोळ्या बनवीन त्याले. तर आता या तुम्ही बी जेवण करायला, पुरणपोळी मस्त खायला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, प्लीज व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. तर भेटू परत आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. आणि हॅप्पी होली सर्वांना. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.